हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मी ज्योती आणि आपल्या ह्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे ज्योती सुरसे फॅशन मराठी. तर मैत्रिणींनो, काल एक व्हिडिओ टाकला होता मी, माझं चॅनल मॉनिटाईज झालंय म्हणून. तर त्यावरती थंबनेल वगैरे दिलं होतं, आणि मॉनिटाईज झाले म्हणून त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. तर बऱ्याच ताईंनी मला कॉंग्रॅच्युलेशन्स केलं. खरंच खूप छान वाटलं. आणि तुम्ही सगळेजण मला एवढं सगळं सपोर्ट करता, एवढं सगळं छान 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 कमेंट्स करता, त्याबद्दल खरंच खूप मनापासून थँक्यू. कारण खूप छान वाटतं तुम्ही कमेंट्स केल्याच्या नंतर. आणि मलाही असं वाटतं की माझ्याकडनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळते, आणि जो काही आनंद असतो मला मिळालेला, तो आनंद मी तुमच्याशी शेअर पण करते. तर मग त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की यूट्यूबविषयी म्हणजे माझा पर्यंतचा एक खूप जास्त खूप मोठा स्ट्रगल होता मला तरी वाटते. कारण खरं सांगायचं म्हटलं तर दिवसभर काम करायचं, रात्री परत दिवसभरामध्ये थोडंफार शूट करून ठेवायचं व्हिडिओ बनवण्यासाठी. काही कटिंग स्टिचिंगचं असेल किंवा काही फॅशन डिझायनरचं असेल, तर ते सगळं मी शूट वगैरे करून ठेवते. आणि संध्याकाळी रात्रीचं मी जागून जागून एक एक म्हणजे एक एक सेकंद पाहून पाहून एक एक मिनिटाचा व्हिडिओसुद्धा असा इतका म्हणजे इतके लॉंग लॉंग व्हिडिओसुद्धा मी बनवलेले आहेत यूट्यूबवरती. ते सगळे मी स्वतः एडिट करून, आणि मला रात्रीचे 1 वाजतात, कधी 12 वाजतात झोपायला. आणि इतकं सगळं मी एडिट करून थंबनेल बनवून ते करून मी दुसऱ्या दिवशी ते व्हिडिओ अपलोड करते. आणि खूप कष्ट आहेत बरं का यूट्यूबमध्ये. आपण जर कष्ट केले तर प्रामाणिकपणे केले तर आपल्याला त्याचं फळ पण नक्कीच मिळतं. तर हे मग मला अनुभवायला आज कुठं वेळ मिळालेला आहे. जेणेकरून मी वर्षभर मेहनत केली आणि कुठंतरी मला फळ मिळेल का नाही याचं पण मला कुठंतरी मला भीती होती. तर ती भीती दूर झाली आहे. पण अजून काही काही वरवर आता पॉलिसी वगैरे निघतात यूट्यूबच्या, तर तुम्ही सुद्धा त्याच्याकडे लक्ष द्या आणि तुमचं कंटेंट तुम्ही स्वतःचं बनवा, जेणेकरून तुम्हालाही कधी पुढच्या भविष्यामध्ये प्रॉब्लेम वगैरे येणार नाही. तर प्लीज तसं करा तुम्ही. कारण आपण स्वतः व्हिडिओ बनवायला लागलो तरच आपल्याला तिथं काहीतरी व्ह्यू मिळतो आणि काहीतरी व्हॅल्यू मिळते. कारण आपण जर न चेहरा दाखवता जर व्हिडिओ जर बनवायला लागलो तर मग तिथं काहीतरी कुठंतरी थोडासा प्रॉब्लेम येतो असं वाटतं. कारण बरेच यूट्यूबर म्हणतात, म्हणून मला काय त्यातलं अजून एवढं काही माहिती नाही आहे. माझं काय असतं, कटिंग स्टिचिंगचं जर समोर बोलायचं असेल तर मी स्वतः समोर बोलते, किंवा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ असेल तर मशीन मी कटिंग कशी करते ते तुम्हाला त्यामध्ये मी तुम्हाला सगळं काही दाखवते. आणि मी स्वतः बोलून त्याच्यामध्ये मी स्वतः सगळं सांगत असते की कशा पद्धतीने कटिंग करायची, कशा पद्धतीने मापं घ्यायचे, किंवा कशा पद्धतीने अजून काय काय करायचं, आपण कामं कशा पद्धतीने केले पाहिजेत. तुम्हाला सगळ्या टिप्स वगैरे मी त्यामध्ये देत असते. सगळं काही गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगत असते. आणि बऱ्याच ताई म्हणतात की ताई तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळतंय, तर त्यासाठी पण मला खूप छान वाटतंय. तर तेच मग मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि बरंच काय आपल्या व्हिडिओमधून शिकायला मिळते तुम्हाला, तर ते पण मला खूप छान वाटते. आणि लवकरच आपण ह्याच चॅनलवरती आपण क्लासेस पण सुरू करूया, जेणेकरून तुम्हाला अजून काही काही नवीन नवीन शिकायला मिळेल. जसं रोज एक व्हिडिओ टाकत जाईन, बेसिकपासून तर आपण डिझाईनपर्यंत सगळं काही फॅशन डिझाईन शिकणार आहोत. तर ह्याच चॅनलवरती मी रोज एक व्हिडिओ टाकत जाईन. पण ते लवकरच करूया, थोडासा वेळ आहे त्याला. कारण आता सध्या कामाचा खूप जास्त लोड आहे, आणि बरेचसे दिवस माझे असे इकडे तिकडे गेले, त्यामुळं मग मला आता थोडासा वेळ पण कमी आहे कामासाठी. तर मला तेवढे कामं उरकून घेऊ द्या अगोदर, आणि त्यानंतर मग आपण स्टेप बाय स्टेप सगळंच तुम्हाला शिकवणार आहोत. तर मग आज मला एवढंच बोलायचं होतं, म्हणून म्हटलं एक छोटासा व्हिडिओ बनवून तुमच्याशी शेअर करावा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल. आणि परत एकदा मला सपोर्ट केल्याबद्दल खरंच खूप मनापासून तुमचे आभार मानते. आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून काहीतरी शिकायला मिळतंय तेच मला खूप महत्त्वाचं आहे. कसं असतं ना, लेडीज ज्यावेळेस आपण घरी बसतो त्यावेळेस आपल्याला काहीतरी शिकण्याची गरज असते. कधीतरी आपण स्वतःसाठी 2 पैसे कमवण्याची गरज असते. तर तीच बऱ्याच ताईं म्हणत होत्या की आम्हाला घरी बसून शिकायचं आहे, पण कसं शिकायचं, काय करायचं माहिती नाही. तर आता खरं सांगायचं म्हटलं तर बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत यूट्यूबवरती, तर तुम्ही तिथं पाहून पाहून शिकू शकता. पण काय होतं, ज्यावेळेस आपल्याला कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ बघतो आपण आणि त्यावेळेस काही समजलंच नाही,
तर मग काय उपयोग. तर मग थोडंसं समजून सांगितलं तर त्यांना सुद्धा समोरच्यांना समजतं आणि ते सुद्धा आपल्याकडून काहीतरी शिकले तर आपल्यालाही छान वाटतं. तर तुम्ही मला आता मी तुम्हाला ना थोड्या दिवसांनी माझा नंबर पण देईन, व्हॉट्सअप नंबर. त्याच्यातून तुम्ही पेपर कटिंग वगैरे तुम्हाला जर घ्यायचे असतील तर मग मी ते सुद्धा सेल करायला सुरुवात करेन. आणि क्लासेस म्हणजे आपण यूट्यूबवरतीच घेणार आहोत, म्हणजे मी ह्याच्यावरतीच कधीतरी मी लाईव्हसुद्धा येत जाईन. आपण गप्पा पण मारत जाऊ आणि तुमचे काही प्रश्न असतील तर लाईव्ह तुम्ही डायरेक्ट विचारू पण शकता, जर तुम्हाला कमेंट्स करता येत नसतील तर. किंवा तुम्ही जर कमेंट करायला तर तसं तर येतेच सगळ्यांना, पण जर कमेंट तुम्हाला तिथं करायची असेल मी तसं सर लगेच रिप्लाय देते. पण जरी सुद्धा उशीर झाला किंवा लगेचच तुम्हाला उत्तर हवं असेल तर आपण लाईव्ह सुद्धा येत जाऊ. एक दिवस लाईव्ह आपण आठवड्यातून एक दिवस करत जाऊ. तर आपण असं करूया, आठवड्यातून एक दिवस लाईव्ह करूया, जेणेकरून तुम्हाला सगळे प्रश्न मला विचारायला येतील. आणि मी पण तुम्हाला समोरासमोर फेस टू फेस बोलण्यासाठी तयार तर आहेच, पण कसं आहे ना, वेळ मिळत नाही. त्यासाठी फक्त मी तसा तर वेळ काढतच असते, भरपूर वेळ आपण हे यूट्यूबमध्ये देत असतो. कारण तुम्हाला पण समोरच्यांना पण काहीतरी शिकायला मिळतंय, तर त्यामध्ये वेळ दिला तरी काही हरकत नाही. कारण आपल्यामुळं जर समोरच्यांचं चांगलं होत असेल, त्यांना काहीतरी शिकायला मिळत असेल, त्यांना काहीतरी करायला मिळत असेल, तर मला काही हरकत नाही. मी खूप जास्त वेळ द्यायला तयार आहे. तर मग मी लाईव्हमध्ये पण येत जाईन. आठवड्यातून एक दिवस आपण ठरवत जाऊ की लाईव्ह कोणत्या दिवशी घ्यायचा आहे. तर मग मी तुम्हाला प्रोसेस पुढं सांगेल. कारण मग ज्या दिवशी मला जास्त वेळ मिळेल त्या दिवशी मी तुम्हाला सांगत जाईन. किंवा अगोदर एक एक दिवसाने अगोदर किंवा सकाळी अशी पोस्ट वगैरे टाकत जाईन की आज लाईव्ह यायचं आहे मैत्रिणींनो, तर तुम्ही पण या. आणि लाईव्हमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. तर मग त्यासाठी मी एक पोस्ट पण टाकत जाईन. किंवा कधी ठरवायचं आहे लाईव्ह तर ते सुद्धा वारानुसार आपण ठरवत जाऊ, जेणेकरून तुम्हाला माझे अपडेट्स पण वरून मिळतील आणि सगळ्याच गोष्टी तुम्हाला पण क्लिअर होतील आणि तुम्ही माझ्या संपर्कामध्ये राहताल नेहमीच. तर अशा पद्धतीने आपलं काम आपण आता पुढे करणार आहोत. आणि बाकीचं तर कटिंग स्टिचिंगचं तर आहेच, नवीन डिझाईन बनवली तर ते पण मी टाकणारच आहे. आणि मी काम कशा पद्धतीने करणार आहे ना, करते ना, तर ते सुद्धा मी तुम्हाला हळूहळू सगळे व्हिडिओ आपले टाकणार आहे. तर मग आजचा व्हिडिओ इतकाच होता. तर मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. काल व्हिडिओमध्ये बोललं पण सगळं आपण जास्त करून मॉनिटायझनचंच बोललो, की जसं की माझं झालं असं वगैरे नाही का. तर खरंच करायचं असेल तुम्हाला तर त्यामध्ये पण करू शकता. पण तुम्ही शक्यतो स्वतःची कमाई ही जास्त महत्त्वाची आहे. कसं आहे ना, स्वतःची कला जर स्वतःमध्ये आली तर तुम्ही ती कला कुठेही करू शकता. जसं की तुम्ही कुठेही राहत असताल तर तिथं तुम्ही 2 ब्लाऊज जरी स्टिच केले तरी तुम्ही दिवसाचे 400 ते 500 रुपये कमवू शकता आणि स्वतःचा खर्च स्वतः भागू शकता. आणि जर तुमच्याशी जास्त नाही झालं तरी तेवढं का होईना तुम्ही करू शकता. पण मग त्यामध्ये जर तुम्ही शिक्षण क्लास न करता जर माझ्या ह्या चॅनलवरती यूट्यूबचे व्हिडिओ पाहिले तर तरीसुद्धा तुम्हाला लवकरच त्याच्यामध्ये कटिंग आणि स्टिचिंग करता येईल. आणि मी एक व्हिडिओसुद्धा बनवेल की मी कशा पद्धतीने शिकलेले आहे आणि मी कसा क्लास केलेला आहे, मी कशा पद्धतीने ही कामाची सुरुवात केलेली आहे. मी एवढ्या वर्षाचा माझा सगळा अनुभव एका व्हिडिओमध्ये सांगेल, जेणेकरून तुम्हाला सुद्धा काही गोष्टी त्यामधून शिकायला मिळतील. तर बरेच व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवरती येणार आहेत. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आज व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि त्यानंतर शेअर पण करत जा सगळ्याच मैत्रिणीसोबत. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. व्हिडिओ जास्त मोठा न करता छोटाच करूया, कारण मैत्रिणींना वेळ नसेल तर व्हिडिओ पण पाहत नाहीत त्यासाठी. तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि आपले असेच नवीन नवीन व्हिडिओसोबत अजून भेटत राहूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार मानते आणि तोपर्यंत टेक केअर आणि बाय.